नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्यांची अमावस्या कशी साजरी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर यामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी पूजा कशी करतात, योग्य पद्धत कोणती आहे, कोणते नियम पाळावेत। त्याचबरोबर बरेच जण विचारतात की गतहारी अमावस्या आपण या अमावस्येला म्हणतो, तर या दिवशी आपण मांसाहार करणं बरोबर आहे की चुकीचं। तर सर्व गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। आषाढ महिन्याची अमावस्या, दिव्यांची अमावस्या, दीप अमावस्या, काटे अमावस्या, गतहारी अमावस्या, दिवे धुण्याची अमावस्या किंवा दिव्यांची आवस अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते। यंदा म्हणजे 2024 या वर्षामध्ये रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 ला ही अमावस्या आपल्याला साजरी करायची आहे। आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस तर असतो, पण दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होणार असते। त्यामुळे आपल्याला आदल्या दिवशी दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते, त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करायचा असतो असं म्हटलं तरी चालेल। कारण वर्षभरामध्ये आपण जी काही व्रतवैकल्ये, सणवार किंवा देवपूजा करत असतो, तर त्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला दिवे अतिशय उत्तमपणे साथ देतात। कोणत्याही पूजेमध्ये, व्रतवैकल्यांमध्ये म्हणजे जिथे जिथे पूजा आली तिथे आपण दिवा लावतो। तर सर्वप्रथम दिवा लावूनच मग पूजेची सुरुवात केली जाते। दिव्यांशिवाय देवपूजा अपूर्ण आहे। तर या दिव्यांप्रती आपल्याला या दिवशी आदरभाव व्यक्त करायचा असतो। दुसरी गोष्ट म्हणजे या अमावस्येला आपण गतहारी अमावस्या म्हणतो। बरेच जण गतहारी या शब्दाचा अपभ्रंश गटारी असा करतात, पण तो चुकूनही करू नका। गतहारी या शब्दाचा अर्थ होतो त्याग करणे। तसंही आपण आषाढ महिना असेल किंवा संपूर्ण चातुर्मास असेल तर या चारही महिन्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग करत असतो। तर आषाढ महिन्याची अमावस्या आपल्याला काय शिकवते? चांगलं तेवढं घेऊया आणि वाईटास देऊ मूठमाती, किंवा मग जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळून किंवा पूर्ण टाका। तर जुन्या सगळ्याच गोष्टी आपल्याला सोडायच्या नसतात, ज्या गोष्टी खरोखर सोडण्याची वेळ आलेली आहे। कारण जुनं काही आहे ते आपण सोडू तेव्हाच आपण नवीन स्वीकारू शकू, म्हणजे बदल स्वीकारणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुमच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतील किंवा काही वाईट प्रवृत्तींना तुम्ही कधी साथ दिलेली असेल, वाईट गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतील, त्यामुळे त्याच विचारांमध्ये तुम्ही सतत असाल आणि नवीन स्वीकारायला तयार नसाल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोडायच्या आहे आणि नवीन गोष्टींमध्ये पदार्पण करायचं आहे। कारण श्रावण महिना हा तर सणवारांचा, व्रतवैकल्यांचा महिना आहे आणि देवपूजेमध्ये आपण जेव्हा कधी एकाग्र मन करू शकू तेव्हाच आपल्याला खरं देवपूजेचं किंवा त्या व्रतवैकल्यांचं फळ मिळतं। त्यामध्ये नक्की काय आपल्याला शिकायला मिळतं हेही समजतं। तर मग या सगळ्या गोष्टींसाठी आपलं मन शुद्ध असणं, वाणी शुद्ध असणं आणि संपूर्ण अंतःकरण शुद्ध असणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला यावरून समजत असेल। कारण जसं आपण देवपूजेमध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये कधीही अंधार ठेवू शकत नाही, त्याच पद्धतीने माणसाने आपल्या हृदयामध्ये सुद्धा कधीच अंधार ठेवता कामा नये, जेणेकरून त्याची वाणी, मन, अंतःकरण सगळं शुद्ध आणि प्रकाशमय असल्यामुळे तो प्रत्येक गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने शिकू शकतो आणि आपल्या घरातील लहान मुलाबाळांवर सुद्धा त्याच पद्धतीचे संस्कार करू शकतो। कारण आपल्या घरातील जे लहान मुलं बाळं असतात ते मोठ्यांना नेहमीच फॉलो करत असतात। ते जे काही करतात तेच ते बघून बघून करतात। त्यामुळे प्रत्येक माणसानं चांगल्या सवयी, चांगल्या गोष्टी स्वतः स्वीकारणं खूप आवश्यक आहे आणि हाच संदेश आपल्याला दिव्यांची अमावस्या देऊन जाते। तर येत्या रविवारी म्हणजे 4 ऑगस्टला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। आंघोळ वगैरे करून सर्वप्रथम दिवसाची सुरुवात सूर्यदेवांना अर्घ्य देऊन करायची आहे। या दिवशी सूर्यपूजनाला विशेष महत्त्व असतं। संपूर्ण आषाढ महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून मानला जात होता, तर मग शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी सुद्धा आपण सूर्यपूजा अवश्य करावी। योगायोगाने त्या दिवशी सूर्यदेवांचाच वार रविवार सुद्धा आलेला आहे। तर एका तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं कुंकू, त्याचबरोबर अक्षता आणि लाल फूल टाकून तुम्ही सूर्यदेवांना ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणत अर्घ्य देऊ शकता। आणि या दिवशी तुम्हाला जर कुणाला काही पाण्याचं वगैरे दान करायचं असेल तर ते सुद्धा अवश्य करा। कारण वैशाख ते आषाढ हे जे महिने असतात तर ते पाण्याचं दान करण्यासाठी सुद्धा अतिशय चांगले मानले जातात। आणि आषाढ महिन्याची ही अमावस्या खास स्वच्छतेचा दिवस म्हणून सुद्धा पाळली जाते। कारण दुसऱ्या दिवशी आपल्याकडे श्रावण महिन्याची सुरुवात होत असते। 5 ऑगस्टला
म्हणजे सोमवारच्या दिवशी श्रावण महिना सुरू होत आहे। तर या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे जाळे, जळमट, कचरा अजिबात ठेवायचा नाही आहे। आणि मेन म्हणजे देवपूजेचं जे काही साहित्य असतं त्यामध्ये नैवेद्याचं ताट असेल, आपल्या देवी देवतांच्या मूर्ती असतील, देवपूजेमध्ये आपण वर्षभर जे काही दिवे, समया किंवा पंत्या जे काही वापरतो ते सगळं आपल्याला स्वच्छ करायचं आहे। देवपूजेमध्ये आपण बऱ्याच प्रकारची भांडी वापरतो, जसं की तांबे असतील, ताटं असतील किंवा वाट्या, भरपूर साहित्य आपल्याकडे असतं। हे सगळं साहित्य आपल्याला अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ करायचं आहे आणि त्यातल्या त्यात या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे। अमावस्येच्या दिवशी तुम्ही देवपूजासुद्धा अगदी खास प्रकारे करू शकता। म्हणजे आपल्या देवांच्या मूर्ती जर जास्त डागाळलेल्या असतील किंवा थोड्याफार काळवंडलेल्या असतील तर त्यांना तुम्ही जे काही पदार्थ नेहमी वापरतात तर त्यांनी अगदी स्वच्छ करून घ्या। त्यानंतर देवांना स्नान घालण्यासाठी तुम्ही एक पाणी तयार करायचं आहे। म्हणजेच काय, एका तांब्याच्या तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यात कुंकू टाकायचं, कापूर जे असतात तर त्याची पावडर करायची आणि ती त्या पाण्यामध्ये मिसळायची आणि त्या पाण्याने तुम्ही देवी देवतांना स्नान घालू शकतात। फक्त आपली बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा शिवलिंग असेल त्यांना तुम्ही त्या कुंकवाच्या पाण्याने स्नान घालू नका। त्यांना फक्त तुम्ही कापूरयुक्त पाण्याने किंवा मग साध्या पाण्याने स्नान घातलं तरीसुद्धा चालतं। आणि कोणतीही देवपूजा आपण जेव्हा करतो, म्हणजे दररोजची का असे ना, तर सुरुवात जी आहे ती आपल्याला सर्वप्रथम शंख आणि घंटेच्या पूजेने करायची असते आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगाची सुद्धा पूजा करायची असते किंवा शिवलिंगाला सुद्धा सर्वप्रथम स्नान घालून गंध वगैरे लावायचा असतो। पण शिवलिंग सगळ्यात शेवटी आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवायचं। पण देवपूजेची सुरुवात आपण म्हणतो ना की गणेश पूजनाने वगैरे करावी, पण जेव्हा आपण आपल्या देवघरामधली जी पूजा करतो तर सगळ्यात पहिल्यांदा शंखाची आणि नंतर घंटेची पूजा करावी। आणि मांडताना मग तुम्ही गणपती बाप्पांना अगोदर मांडलं तरी पण काही हरकत नाही। आणि अमावस्येच्या निमित्ताने तुम्ही शिवलिंगावर चंदनाचं लेपन करू शकता किंवा भस्माचं सुद्धा लेपन करू शकता, जेणेकरून काय होतं, आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वास्तुदोष आढळत असतात किंवा पितृदोष असतो। बऱ्याच वेळा लहान मुलं असतील तर ते व्यवस्थित अभ्यास करत नाही, मोठ्यांना सुद्धा बऱ्याच प्रकारच्या अडचणी येतात, जसं की कामामध्ये यश न मिळणं वगैरे, तर आरोग्याच्या समस्यासुद्धा असतात। या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी म्हणून आपण भगवान शिवशंकरांना साकडं घालू शकतो आणि चंदन जे आहे ते थंड प्रवृत्तीचं म्हणजे शीत प्रवृत्तीचं असतं। त्याचबरोबर भस्माचं लेपनसुद्धा शिवलिंगासाठी अतिशय शुभ मानलं जातं, म्हणजे भगवान शिवशंकरांना भस्म अतिशय प्रिय आहे। त्यामुळे या दोन्हीपैकी कोणत्याही एका गोष्टीचं लेपन तुम्ही शिवलिंगावर अवश्य करा आणि शिवलिंग ठेवताना सगळ्यात शेवटी ते तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता। या दिवशी तुम्ही देवपूजेमध्ये जी फुलं वापरतात ती शक्यतो पिवळ्या रंगाची वापरली तर अतिउत्तम। तर तुम्हाला माहिती आहे या महिन्यामध्ये आषाढी एकादशी होती आणि त्याच दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात झाली। भगवान श्रीहरी विष्णू घोर योगनिद्रा घेत आहे। तर भगवान श्रीहरी विष्णू, चातुर्मास, पिवळा रंग यांचं काय नातं आहे हे आता तुम्हाला माहिती झालंच असेल, कारण भरपूर व्हिडिओ किंवा भरपूर माहिती तुम्ही आता आपल्या चॅनलवर ऐकलेली आहे। तर आपल्याला या पूजेमध्ये त्यासाठीच पिवळ्या रंगाचा वापर करायचा असतो, जसं की हळदीचं किंवा चंदनाचं लेपन करणं देवी देवतांच्या मूर्तींवर, त्यांना पिवळ्या रंगाचा गंध लावणं किंवा पूजेमध्ये आपण अष्टगंधाचा वापर करणं, पिवळ्या रंगाची फुलं असतील किंवा मग पिवळ्या रंगाचं कापड पूजेमध्ये वापरणं। ज्या ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे नैवेद्य जरी असेल तरी पिवळा अन्नपदार्थ आपण या दिवशी बनवू शकतो की जो देवी देवतांना सुद्धा अतिशय प्रिय आहे। तर या प्रकारे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचं महत्त्व जपायचं असतं। आता आपण आषाढ अमावस्येच्या निमित्ताने दिव्यांची जी पूजा करतो ती कशी करतात ते पाहूया। तर मी स्वतः कशी पूजा केली आहे ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहाल आणि माझ्या घरी कशी केली जाते तर याची एक क्लिपसुद्धा मी सांभाळून ठेवली आहे। तर त्यातून तुम्हाला नक्की गावाकडे कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धती फॉलो केले जातात, पाळल्या जातात तर ते सुद्धा पाहायला मिळेल। तर आपल्या घरी जेवढे दिवे असतात, मग आपण ते दररोजच्या देवपूजेमध्ये वापरत असू किंवा कधी कधी व्रतवैकल्यांच्या निमित्ताने, सणवारांच्या निमित्ताने वापरत असू, ते सगळे दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहे। दिवेच नाही तर समया असतील किंवा बऱ्याच प्रकारचे दिवे ज्यांना नावंसुद्धा वेगवेगळे असतात, जसं की लामण दिवे, पंत्या, निरांजन। अजून सांगायचं झालं तर नवरात्रीमध्ये आपण एक दगडी दिवा वापरतो बघा, मोठा, जो आपण अखंड दिवा म्हणून सुद्धा वापरतो। बऱ्याच जणांकडे तो पिढी जात असेल तर तो दिवा सुद्धा आपल्याला या दिवशी स्वच्छ करून घ्यायचा आहे। म्हणजेच काय, जेवढे दिवे तुमच्या घरामध्ये वापरले जातात, फक्त देवपूजेतलेच नाही तर बघा काही जणांच्या घरी लाईट गेल्यावर अजून सुद्धा कंदिलाचा वापर होत असेल किंवा मग जे रॉकेलवर आपण दिवे लावतो बघा, जशी शाईची बाटली असते ना, तर
त्या शाईच्या बाटलीपासूनच तो दिवा बनवलेला असतो। तर असे तुमच्याकडे काचेचे दिवे असतील तर ते सगळे दिवे स्वच्छ करून घ्या। एका कापडावर तुम्ही ते दिवे स्वच्छ पुसून वगैरे मांडू शकतात। तर त्यातला आपल्याला कोणताही एकच दिवा प्रज्वलित करायचा असतो। पूर्वीच्या काळी सुद्धा एवढं तेल तूप कधीच उपलब्ध नव्हतं। म्हणजेच काय, आत्ता जेवढी आपली परिस्थिती चांगली असते तेवढी पूर्वीच्या काळच्या लोकांची नव्हती। म्हणजे पैसा अतिशय कमी प्रमाणात त्यांना पाहायला मिळत होता। आता तरी आपण भरपूर गोष्टी पाहतो, भरपूर गोष्टी खरेदी करू शकतो। त्यातल्या त्यात सोशल मीडियावर आपल्याला जे काही पाहायला मिळतं, नवीन दिसलं की लगेच आपली ती घेण्याची इच्छा होते। त्यामुळे आजच्या महिलांकडे भरपूर दिवे असतील किंवा देवपूजेचं साहित्यसुद्धा भरपूर असेल, पण मग आता आपल्याला जरी सगळं काही उपलब्ध असलं तरी पण आहे, मग त्यामध्ये उत्मात करायची आहे असा विषय नाही। काही जणांकडे पद्धत असेल तर त्यांनी नक्कीच सगळे दिवे प्रज्वलित करू शकतात। पण मला असं सांगायचं आहे की आपल्याला सर्व दिवे एकदमच प्रज्वलित न करता कोणताही म्हणजे त्यातल्या सगळ्या दिव्यांचं मिळून एकच प्रतीक आपल्याला प्रज्वलित करायचं आहे, एकच दिवा लावायचा आहे आणि बाकी दिवे सगळे पूजेमध्ये ठेवून त्यांची फक्त म्हणजे या दिवशी ज्या पद्धतीने पूजा केली जाते त्या पद्धतीने करायची असते, जेणेकरून आपल्याकडून जास्त तेल तूप किंवा जे काही पदार्थ आपण या देवपूजेमध्ये वापरतो तर ते जास्त वाया जाणार नाही। म्हणजेच काय, आपल्याला या दिव्यांच्या अमावस्येच्या निमित्ताने अजून एक गोष्ट ही शिकायला मिळते की आपण प्रत्येक गोष्ट अगदी योग्य रीतीने वापरली पाहिजे। प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला काटकसर करता आली पाहिजे। आता ज्यांच्याकडे ही पद्धत आहे की सगळे जेवढे दिवे असतील तेवढे सगळे मांडायचे आणि त्या सगळ्यांमध्ये तेल तूप वाती घालायच्या आणि ते प्रज्वलित करायचे, तर त्यांनी ते अगदी काळजीपूर्वक करावं। प्रत्येक भागातली पद्धत वेगळी असते। तर आमच्याकडे एकच दिवा सर्व दिव्यांच्या नावाने म्हणजे त्यांचं एक प्रतिनिधित्व म्हणून एक दिवा प्रज्वलित केला जातो आणि बाकी दिवे पूजेमध्ये ठेवले जातात। तर त्यांच्यामध्ये ज्वारीच्या लाह्या टाकल्या जातात। म्हणजे ज्वारी आदल्या दिवशी थोडीशी पाण्याने ओली करून कपड्यामध्ये झाकून ठेवायची आणि दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी सकाळी त्या ज्वारीच्या लाह्या बनवायच्या आणि त्या या दिव्यांमध्ये टाकायच्या। त्याचबरोबर दुर्वा या दिव्यांच्या पूजेमध्ये वापरल्या जातात। आघाड्याची पानं वापरली जातात आणि बाभळीची फुलं, बाभूळ कोणती तर आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्या बाभळीला वेडी बाभूळ किंवा मग काट्यांची बाभूळ म्हणून ओळखलं जातं। तर मग त्या बाभळीची जी पिवळी फुलं असतात तर ती या पूजेमध्ये वापरली जातात आणि म्हणूनच या अमावस्येला त्या काट्यांच्या बाभळीच्या नावावरून कदाचित काटे अमावस्या असंही म्हटलं जात असावं। तर मग पिवळ्या फुलांचा वापर, तुमच्याकडे समजा ती फुलं आता उपलब्ध होत नसतील किंवा मिळणं शक्य नसेल तर तुम्ही दुसरी कोणतीही फुलं वापरली तरी त्यामध्ये शक्यतो हा प्रयत्न करावा की पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला मिळाली पाहिजे आणि त्यांचा वापर आपण करू शकू। दुर्वा आपण यासाठी वापरतो की ते वंशवृद्धीचं प्रतीक आहे। म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी मुलं बाळं असतात तर त्यांचं औक्षण जरूर करावं। मुलगा असेल मुलगी असेल, आता वंशाचा दिवा म्हणजे मुलांना वंशाचा दिवा म्हटलं जातं, पण आजच्या काळामध्ये आपण मुलगा मुलगी असा कोणताही भेद करत नाही। त्यामुळे तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर तिचंही औक्षण अवश्य करा, तिच्याही कपाळावर गंध लावा आणि मुलगी ही वंशाची पंथी म्हणून आपण तिला वाढवू शकतो किंवा त्या पद्धतीने आपण तिला आपल्या घरामध्ये वागणूक देऊ शकतो, तिचं चांगलं शिक्षण करू शकतो। आज मुलगी पण कोणत्याही गोष्टींमध्ये कमी राहिलेली नाही आहे। पूर्वीच्या काळी कसं वंशाचा दिवा म्हणून मुलांकडे बघितलं जायचं, तर मग या दिवशी फक्त मुलांचं औक्षण करण्याची पद्धत होती, मुलींचं करत नव्हते। पण आता त्यामध्ये आपण अजून एक भर टाकूया, मुलींना सुद्धा मुलांप्रमाणेच मान देऊया। ही पूजा करण्याची योग्य वेळ कोणती असा तुमचा प्रश्न असेल तर जेव्हा तुमची सकाळची सर्व कामं आटोपतील त्यावेळेस, म्हणजे जेव्हा तुम्ही निवांत असाल फ्री असाल त्यावेळेस तुम्ही ती पूजा मांडा आणि मग त्यावेळेस करा, म्हणजे शांत रीतीने तुम्ही ती पूजा पार पाडू शकाल। तशी पूजा खूप मोठी मांडायची नसते आपल्याला किंवा काही अवघड नसते, पण निवांत वेळेत आपण ती केली तर लक्षपूर्वक करू शकू। आणि मी सुद्धा माझ्या आईला जेव्हा तिची सकाळची सर्व कामं आटोपायची त्यानंतरच ही पूजा करताना बघितलेलं आहे। बाकी भाग बदलला की आपल्या या पूजेमध्ये सुद्धा बराचसा बदल आपल्याला बघायला मिळतो किंवा पूजा मांडण्याची पद्धत किंवा पूजा करण्याची वेळ यामध्ये सुद्धा बदल बघायला मिळतो, त्यानुसार तुम्ही ते करू शकता। आता आषाढ महिन्याची ही अमावस्या आणि त्या दिवसापासूनच पत्री पूजेला सुरुवात होते। पत्री म्हणजे काय की आपण बघा आता जसं श्रावण सुरू होईल तर बऱ्यापैकी पूजा अर्चांमध्ये आपण पानांचा वापर जास्त करू। जसं की श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी पूजेमध्ये पानांचा वापर करतो, आघाड्याच्या पानांचा जास्तीत जास्त वापर होतो, शिवलिंगाच्या पूजेमध्ये बेलपत्रांचा वापर होतो, पुढे जाऊन हरतालिका वगैरे पूजा येतात तर त्यावेळेस सुद्धा जास्तीत जास्त पानांचाच वापर होतो। तर आषाढ अमावस्या हा पहिला दिवस असतो की त्या दिवशी पत्री पूजेला सुरुवात होते। म्हणजेच काय,
पानं आपण या पूजेमध्ये वापरायला सुरुवात करतो। म्हणूनच आपण या दिवशी आघाडा, त्याचबरोबर शमीपत्र असेल किंवा दुर्वा असतील यांचा वापर करायचा असतो। आता इथे तर काही मला यापैकी कोणतंही पान मिळालं नाही। बेलपत्र नुकतंच त्या दिवशी नव्हतं, एक जे होतं ते अगोदर मी पूजेत वापरलेलं होतं, पण मग परत वापरलं तर चालतं, मग मी ते शिवलिंगावर ठेवलं। बाकी या पूजेमध्ये फक्त लाया वगैरे ठेवल्या। आणि जी आईने पाठवलेली क्लिप होती तर त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की तिच्याकडे जे रॉकेलचे दिवे आहे आणि देवपूजेमध्ये काही साधारणतः 1-2 दिवे असतील तर ते तिने दाखवलेले आहेत। आणि त्या पूजेमध्ये सुद्धा तिने फक्त दुर्वा वापरले आहेत। आघाडा सुद्धा आता बऱ्यापैकी मिळत नाही आणि ज्यांना मिळेल तर त्यांनी नक्की आघाडा या पूजेमध्ये वापरा। नागपंचमीला सुद्धा आघाडा लागतो, त्यामुळे तुम्ही म्हणजे जिथे आता रानभाज्या उगवलेल्या असतात किंवा शेतीच्या कडेकडेला सुद्धा तुम्हाला आघाड्याची भरपूर झाडं बघायला मिळत असतील तर तुम्ही ती पानं तोडून जपून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला ती पूजेमध्ये वापरता येतील। नैवेद्यामध्ये या पूजेत आपल्याला लायांचा नैवेद्य दाखवायचा असतो, म्हणजे त्या दिव्यांमध्ये सुद्धा आपण लाया टाकू शकतो। आणि जेव्हा आपण त्यातला एखादा दिवा किंवा तुमच्याकडे सर्व दिवे प्रज्वलित करत असतील ना, तर दिव्यांच्या वाती जेव्हा आपण वरती सरकवतो की जेणेकरून ती वात व्यवस्थितपणे तेवत राहावी, तर काही ठिकाणी अशीही पद्धत आहे की खडी साखरेचा एक मोठा खडा घ्यायचा आणि त्या खड्याने म्हणजे गोड पदार्थाने ती वात पुढे सरकवायची। तर तुम्हाला ते जमणार असेल तर तुम्ही सुद्धा ही पद्धत फॉलो करू शकता। त्याचबरोबर दिव्यांना तुम्ही गंधसुद्धा लावायचा आहे। नैवेद्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ज्वारीच्या लायांना महत्त्व आहे, त्याचबरोबर तुम्ही दूध साखरेचा किंवा पंचामृताचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता। जिथे तुम्ही ही पूजा मांडाल तर तिथे कडेने रांगोळी काढायला अजिबात विसरू नका। आणि या दिवशी आपल्याला सर्वात महत्त्वाची एक प्रार्थना करायची असते, त्यावेळेस तुमच्या घरातील सर्व लहान मुलाबाळांना तुम्ही सोबत घेऊन बसवू शकता, जेणेकरून त्यांनासुद्धा हे संस्कार माहिती होतील। तर शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे। बऱ्याच ठिकाणी दीप अमावस्येच्या दिवशी पिठाचे गोड दिवे बनवले जातात, म्हणजेच काय, गूळ आणि गव्हाचं पीठ वापरून ते दिवे बनवायचे, त्यानंतर ते उकडून घ्यायचे आणि ते सुद्धा देवपूजेमध्ये ठेवले जातात। आणि नंतर ते खाण्याची पद्धत आहे किंवा मग गाईला देण्याची सुद्धा पद्धत आहे। ज्यांच्याकडे ही पद्धत केली जाते किंवा फॉलो केली जाते त्यांनी त्या पद्धतीचे सुद्धा दिवे अवश्य बनवू शकता। तुम्ही या दिवशी पितरांच्या नावाने सुद्धा दक्षिण दिशेला तोंड करून एखादा दिवा लावू शकता। आणि या देवपूजेमध्ये तुम्ही जी काही दिव्यांची पूजा करतात तर त्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात लावायची असते। ज्यांना मासिक धर्म असेल, ज्यांच्या घरामध्ये सुतक असेल किंवा सोयर असेल तर त्यांनी ही देवपूजा करू नये किंवा ही दिव्यांची पूजा करणं टाळावं। श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना असल्यामुळे जे लोक मांसाहार करतात ते सुद्धा श्रावण महिना पाळतात की एवढा महिनाभर तरी आपल्या घरामध्ये आपण मांसाहार करणार नाही। तर मग काय होतं, आषाढ महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात मांसाहारी पदार्थ त्यांच्या घरी केले जातात किंवा खाल्ले जातात, कारण त्यांना माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पावित्र्य राखावं लागतं पूजेमध्ये, व्रतामध्ये। तर मग हे पदार्थ आपण खाऊ शकत नाही, तर आषाढाच्या महिन्यामध्ये खाऊन घेऊ। तर मग जशी आषाढी एकादशी होते, गुरुपौर्णिमा होते आणि नंतर जे काही 10-12 दिवस उरतात तर मग बरेचसे जण आपल्या घरी मांसाहारी पदार्थ करत असतात आणि खात असतात। त्यातल्या त्यात गतहारीच्या दिवशी सुद्धा बऱ्याच जणांच्या घरी मांसाहारी पदार्थ खाण्याची पद्धत आहे। पण मग असं करू नका। अर्थात कुणी काय खायचं काय नाही हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी पण गतहारीचा दिवस तुम्ही टाळा। त्या अगोदरच्या दिवसांमध्ये तुम्हाला कधी मांसाहार करायचा असेल तर तुम्ही तो नक्कीच करू शकता, कारण पुढे तुम्हाला व्रतवैकल्यांमध्ये तो खाता येणार नाही। तर कारण याचं काय आहे, गतहारीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो, दिव्यांची पूजा करतो, देवी देवतांना नैवेद्य दाखवतो, कारण आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असतो। आणि आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या ग्रामदेवतेला, आपल्या कुलदेवतेला, त्याचबरोबर साती आसरा, माऊलया जे काही असेल किंवा आपले जे पाळीव पशु असतात, प्राणी असतात, त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे। तर देवाधर्माच्या गोष्टी या दिवशी केल्या जातात, त्यामुळे मग मांसाहार करणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला सुद्धा नक्कीच समजेल। तर मग गतहारीच्या दिवशी मांसाहार करणं तुम्हाला टाळायचं आहे। या सगळ्या माहितीवरून आपल्याला दीप अमावस्येचं महत्त्व काय समजतं, तर अज्ञानरूपी अंधकाराला दूर सारून आपल्याला ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरवायचा आहे। सगळ्यांनी ज्ञानी बनायचं आहे, सगळ्यांनी काही ना काही गोष्टी शिकायच्या आहे, कारण जो व्यक्ती अज्ञानी असतो त्याचा कुणीही गैरफायदा घेऊ शकतो किंवा त्याचा वाईट गोष्टींसाठी कुणीही वापर करून घेऊ शकतो। म्हणजे एखाद्या व्यक्ती ज्ञानी आहे पण त्याला ज्ञान हे काय आहे ते चांगल्या पद्धतीने समजलंच नसेल, त्याने ते आचरणात आणायचं ठरवलेलंच नसेल आणि वाईट गोष्टींना साथ द्यायची ठरवलेली असेल आणि त्याला कोणी अज्ञानी किंवा कमी शिक्षण असलेला किंवा
ज्याला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान नाही आहे, एकदम साळाभोळा असा कोणी व्यक्ती भेटला तर कदाचित असा व्यक्ती अशा अज्ञानी व्यक्तीचा गैरफायदा घेऊ शकतो आणि त्याचं नुकसानसुद्धा करू शकतो। तर खूप चांगला संदेश आपल्याला दीप अमावस्या देऊन जाते। या दिवशी आठवणीने दीप अमावस्येची कथा ऐकायला विसरू नका, कारण कोणताही सणवार असो, तिथी असो, व्रतवैकल्य असो, तर त्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगणारी एक कहाणी नक्कीच असते आणि ती कहाणी वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय ती तिथी आपली अपूर्ण राहते। म्हणजे आपला तो संपूर्ण दिवस, त्यातली ती पूजा, कामं, या गोष्टी त्या कहाणी वाचून पूर्ण होत नाही। तर आपल्या चॅनलवर या दीप अमावस्येची कहाणी आहे, तुम्ही ती नक्की ऐका। तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही स्वतः ती वाचू शकता आणि तुमच्या घरातल्या इतरांना सुद्धा ती ऐकवू शकता। आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी यासाठी आपण सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये, आपल्या तुळशीजवळ, आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा दिवा लावत असतो। तर या दिवशी कुठेही अंधार ठेवू नका, सगळीकडे प्रकाशमय असं आपल्याला दिसलं पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण तयार करा। तुमच्या घराच्या आसपास कुठे मंदिरं असतील तर तिथे सुद्धा आवर्जून दीपदान करा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येची सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला, तरी पण काही राहिलं असेल तर आठवण करून द्या। काही प्रश्न असतील तर तेही कमेंट्समध्ये विचारा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।